जय गुरु. जय गुरु. हं. आपण 18वा पाठ बघणार आहोत आज, लोकोक्ती. हं? हं. अं, दिसतोय ना, स्क्रीन दिसतोय ना तुम्हाला? हो हो, दिसतंय ना. हां. अरण्यरोदन. हां. तर पहिली लोकोक्ती आहे की अरण्यरोदनम. बरोबर, हेच आहे ना तुमच्याकडे पण? हं. हो हो हां, पुस्तकामध्ये पण. हां. हो. अरण्यरोदनम म्हणजे काय? की पूर्णपणे जिथं निर्मनुष्य, अरण्य म्हणजे काय? निर्मनुष्य. हं. आणि निर्मनुष्य जागी जर कोणी रडलं, तर तुमचं रडण्याच्या म्हणजे रडणं बघायला किंवा त्याचं सांत्वन करायला कोणी येणार आहे का? नाही. हां. म्हणजे आपण एखाद्याला म्हणतोय ना, "अरे, तू इथे अरण्य रोदनम करतोयस. अरण्य रुदन किंवा अरण्य रोदनम करतोयस." म्हणजे इथे तू जे काय तुझं रडणं चाललेलं आहे, इथे कोणी तुझ्याकडे लक्ष देणारं नाहीये, नाही का? असं. तर अरण्यरोदनम हा एकच शब्द आहे, पण याची जी लोकोक्ती आहे, म्हणजे ही लोकोक्ती कधी वापरली जाते? की कोणीतरी म्हणजे काहीतरी किरकिर करत असतो. त्याला वाटत असतं कोणीतरी आपल्याकडे लक्ष देईल. लहान मूल जसं रडतं, मग आई त्याला दूध देते, काय देते, कोणी त्याला काहीतरी लक्ष देतात ना त्याच्या रडण्याकडे, नाही का? त्याचं रडणं दूर करायचा प्रयत्न करतात. पण बऱ्याचदा माणूस अशा ठिकाणी त्याचं तक्रारी करत असतो, की जिथं त्या तक्रारीकडे लक्ष द्यायला कोणाला म्हणजे वेळही नसतो, त्यांची ती जबाबदारी पण नसते, त्यामुळे कोणी लक्ष देत नाही. मग कोणीतरी त्याला सांगतो, "अरे, तू इथं अरण्यरोदन का करतोयस? तुझ्या तक्रारींची जर दखल घ्यायची असेल, तर तू योग्य ठिकाणी जा." अशा ठिकाणी हा ही लोकोक्ती वापरली जाते. कळलं? मम हितम वचः कोऽपि म्हणजे कः अपि. म्हणजे सरकारी कामांच्या इथे म्हणता येईल का? हां, म्हणजे काही-काही वेळा सरकारी कामांमध्ये पण असतं, की आपण कुठल्यातरी आपला हं, काहीतरी प्रॉब्लेम असतो. हां. आणि हं, कुठल्यातरी डिपार्टमेंटमध्ये आपण जातो. ते डिपार्टमेंट हं, सांगेल, "ठीक आहे, तुमची कंप्लेंट आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला तो पण अधिकार नाही आहे तुमची कंप्लेंट दूर करायचा." असं, हं, हं, नाही का? हं, असं. मग ते हं, योग्य डिपार्टमेंट कुठलं? असं. हं, हं, तसं म्हणजे आता गंमत सांगतो. एकदा आता 2 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. आमच्या घराच्या बाजूला ते ते BMCचे लोकं आले होते. तर ती अशी वाढलेली झाडं अशी काढत होते, छोटी-छोटी झुडपं. तर मग मी त्यांना हं, म्हटलं, "अहो, पण ही तुम्ही काढताय," म्हटलं, "पण 15 दिवसापूर्वी झुडपं काढून घेतली होती, कोणीतरी काढली होती आणि त्याचा ढीग तसाच हं, पडलेला आहे. तो कोण नेणार?" हां. हं. ते नाही म्हणे आमचं काम ते आहे. नाही त्याच्याकरता म्हणे तुम्हाला हं, वॉर्ड ऑफिसच्या अमुक एक रूममध्ये जावं लागेल, तिकडे तुम्ही कंप्लेंट द्या. हे कारण आमचं काम नाहीये. म्हणजे मी त्यांना कितीही हं, सांगितलं तर ते हं. त्यांचं कामच नाही ना. त्यामुळे तिथे मी उगीच माझे शब्द फुकट घालवण्यात त्यांच्या कानावर काही अर्थ नाही असं, नाही का? बर बर. हं, हां, हं, अशा पद्धतीने. हं, हं, हं. दुसरी लोकोक्ती अनुरागः हं, अनुरागेण परीक्षितव्यः. हं. तर इथं याचा म्हणजे प्रेमाची अनुराग म्हणजे प्रेम. अनुराग येणं म्हणजे प्रेमाने. परीक्षितव्य म्हणजे परीक्षा करणे आहे किंवा करावी असं. कर्तव्य म्हणजे करावे तसं. हं. तसं परीक्षितव्य म्हणजे परीक्षा करावी. तर प्रेमाची परीक्षा ही प्रेमानेच करावी. त्याचा प्रयोग बघूया. तस्मै अहम स्निह्यामी परम प्रेमणो यथार्थता तस्य प्रति प्रमणैव स्यात् यतः. हं, हं. तर म्हणजे जर तो म्हणजे एखाद्याच्या प्रेमाची जर पारख करायची असेल, तर तो आपल्यावर किती प्रेम करतो, नाही का? त्यानेच हं, केली हं, पाहिजे, हं. नाही का? किंवा
हम्म. दुसरं असं याचा अर्थ असा की आपल्याला एखाद्याच्या प्रेमाची परख करायची असेल तर आपण जर त्याला आधी प्रेम दिलं, प्रेम केलं, तर आपल्याला त्याची आपल्यावर किती प्रेम आहे हे पारख करता येईल. तर आपण त्याच्याशी म्हणजे आपण त्याच्यावर प्रेम करत नसलो तर मग आपल्याला कसं कळणार की म्हणजे कळूच शकत नाही ना त्याचं आपल्यावर किती प्रेम येते असं. थोडासा हा म्हणजे ही लोकोक्ती याला काही फार अर्थ आहे असं मला वाटत नाही म्हणजे, पण आहे म्हणजे असं प्रेमाची परीक्षा प्रेमानेच केली पाहिजे असं, म्हणजे प्रेम देऊनच प्रेम करूनच केली पाहिजे असं. हे खूप काही त्याच्यातनं इथे असं गुरुभक्तीचं देता येईल का उदाहरण? म्हणजे कसं द्याल तुम्ही सांगा. म्हणजे गुरुवरती आपण कितीही निष्ठा हे ठेवतोय हे दर्शवलं तर गुरुची पण आपल्यावरती कृपा होईल असं. नाही. हम्म, म्हणजे इथं म्हणजे प्रेमाचं तुम्ही भक्ती यावर हे करताय हा बरोबर. हा हा पण असं लावलंय. पण ते हा काही हा. हरकत नाही, कारण भक्ती ही भक्तीची व्याख्या नारद भक्ती सूत्रात अशीच म्हटलेली आहे की प्रेमाची पराकाष्ठा म्हणजे भक्ती असं. हम्म हम्म अनुरागाची हम्म पराकाष्ठा म्हणजे भक्ती. त्यामुळे भक्ती हा प्रेमच आहे म्हणजे ते, पण अत्यंत उच्च हम्म. दर्जाचं प्रेम आहे असं. हा, उच्च. हम्म. त्यामुळे तसं हरकत नाही. पण बरोबर. मला मला बरोबर हे वाटत नाही, कारण की तुम्ही हम्म. तुमचं किती प्रेम असलं किंवा नसलं तरी गुरु तुमच्यावर तेवढंच प्रेम करतो. सो असं मला वाटतं म्हणजे की हा. नाही आणि तुम्ही एक गुरुची परीक्षा प्रेमाने करू शकत नाही, तुम्ही परीक्षा घेऊ प्रेम शकत नाही. नाही हा. गुरुची. हा म्हणजे हा, नाही, निष्ठा. पण मला वाटतं पल्लवी त्यांना हे असं थोडंसं म्हणायचं असावं असं वाटतं मला, की काही काही हा. शिष्य असतात ते म्हणतात की नाही माझा गुरु गुरु काही मला काही माझ्याकरता काही करतच नाही, मी एवढं करतो तेवढं म्हणजे असं. पण मग तू म्हणजे मग आपण म्हणतो ना तू त्याला किती दिलं ते बघ ना तू, नाही का हा. असं. म्हणजे जसं किंवा याच्यात समजा पती पत्नींच्या बाबतीत समजा म्हणजे जसं हा. किंवा भाऊ हम्म. बहीण किंवा भाऊ भाऊ बाबा रे हा. तो मला हे करत नाही, तो मला अरे तू त्याला किती दे म्हणजे तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे आणि तू ते कसं व्यक्त केलेलं आहे, नाही का. जसं याच्या आधी हम्म. एक आपल्याकडे एक लोकोक्ती होऊन गेली होती पहा, की हम्म. प्रेम जे आहे ते दर्शवल्यानेच समजेल, असं नुसतं प्रेम आहे हम्म. आहे हम्म. मनात असून काही उपयोग नाही, ते व्यक्त जर तुम्ही केलं प्रेम म्हणजे त्या कृतीने हम्म. जर व्यक्त केलं तरच ते समोरच्याला कळेल की प्रेम आहे म्हणून तसं, नाही का. हो तर हो. तसा याचा म्हणजे असा थोडासा संबंध त्याच्याशी लागू शकतो की म्हणजे बरोबर. प्रेमाची म्हणजे तुम्ही समोरच्याला प्रेम किती देताय आणि व्यक्त करताय कृतीने, तुमच्या कितीने दर्शवताय, कृतीने दाखवून देताय, त्यावरूनच तुम्हाला कळेल की समोरचा किती तुम्हावर प्रेम करतोय. पण तरी मी म्हटलं की हा एवढं काही फार लोकोक्ती अशी काही काय त्याला म्हणतात हा. चपखल बसणारी अशी वाटत नाही मला ही. खाली बसणार. हा. हा. बरं, ठीक हम्म. आहे. थँक्यू. तिसरी लोकोक्ती आहे अनुक्तम. अधिक उक्तम म्हणजे न बोललेली किंवा उक्त न झालेली म्हणजे न बोललेली अनुक्तम अपि हं, उहती पंडित जनहा. म्हणजे काय की एखादा बुद्धिमान पंडित म्हणजे बुद्धिमान माणूस तो बोललं नाही तरी त्याला कळतं, सांगावं लागत नाही हम्म. त्याला, हम्म. नाही का. जसं म्हणजे हम्म. असं मी उदाहरण देईन, समजा एखादी जर कुशल स्त्री असेल म्हणजे वाढणारी वगैरे असं जेवण वाढताना वगैरे, तर काही स्त्रियांना हम्म. एकदम हम्म. लक्ष असतं, त्यांना पटकन कळतं कोणाला काय हवंय काय नको आहे, नाही का. त्यामुळे म्हणजे ती ती त्या क्षेत्रातली ती बुद्धिमत्ता आहे ना, बुद्धिमान आहे ना ती, किंवा तिला बरोबर कळतं हम्म. कोणाचं कसं जेवण चाललंय काय चाललंय त्याला काय लागेल आता, नाही का. म्हणजे सांगावं लागत नाही जेवणाऱ्याला की मला हे पाहिजे ते पाहिजे असं, नाही का. किंवा किंवा जसं आईला मुलाचं पण. हो. आईला मुलाचं पण हा म्हणजे किंवा आता त्याला काय हवं असेल असं. पण हा. आता पण आता इथे बुद्धिमान म्हणजे हा थोडासा व्यापक अर्थ आहे. म्हणजे इथे अच्छा. हा. मुलगा आणि हे समजा प्रेमाचा भाव असतो किंवा स्त्रीचं ते हम्म. म्हणजे कर्तव्य असतं त्या दृष्टीने म्हणता येईल. पण व्यापक अर्थाने बऱ्याचदा म्हणजे असं कंपनीजमध्ये किंवा शाळेतल्या याच्यामध्ये शिक्षकांचं पण म्हणता येईल.
शिक्षकांचं पण म्हणता येईल. शिक्षकांचं हो. विद्यार्थ्यांकडे हां, की समोरच्याला कळलं आहे विद्या की नाही हा हे लगेच त्यांना विद्यार्थ्याच्या हो, की मुलांना तर एखादं मी शिकवतो ते कळतंय की नाही. जर तो शिक्षक जर बुद्धिमान असेल, तर त्याला त्यांच्या हा चेहऱ्यावरनं कळतं. मुलांना सांगावं हा लागत नाही किंवा मला हे कळलं नाही म्हणून, नाही का? बरोबर ना? हो ना किंवा इव्हन हा असं आता ऑफिसेसमध्ये वगैरे काही-काही मॅनेजर्स असतात, तर त्यांना बरोबर ते म्हणजे कुठं सुधारणा हव्यात, काय सुधारणा हव्यात, ते आपोआप ते ओळखतात, की कुठे गॅप्स आहेत ते, नाही का? हा 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 आणि काही-काही जण मग काही-काही जण असतात ते म्हणतात, "अरे, तुम्ही मला सांगितलं का नाही? तुम्ही मला सांगितलं का नाही?" असं आपलं म्हणतो ना. तर प्रत्येक समोरचा कधी-कधी म्हणतो, "अरे, प्रत्येक जण सांगून तुम्ही मागितल्यावर म्हणजे सांगायचं काय? तुम्हालाही तुमचंही कर्तव्य आहे ना, नाही का?" असं. पण तो हम्म. फरक आहे. म्हणजे मागून म्हणजे मागितल्यावर एखादी गोष्ट मिळणं आणि न मागता एखादी गोष्ट मिळणं असं, नाही का? हम्म. असं. हा तर सर त्याची चांगली विभक्ती सांगाल का? अनुक्तम अनुक्तम, अप्युहती. अपि, अनुक्तम हा, अपि उहती. उह म्हणजे बोलणे. हां. उह म्हणजे बोलणे. ओके. सॉरी, सॉरी. ओके. उहती म्हणजे म्हणजे जाणणे. उह म्हणजे जाणणे या अर्थाने. उहती पंडिताजना, जाणणे. जाणणे. ओके. म्हणजे त्या उहती म्हणजे बोलणे नाही, ते उत्तममध्ये आलं. उहती म्हणजे जाणणे हा असं. हां, की अन उक्तम अपि उहती पंडितः जनः. हम्म. हं, ओके. थँक्स. हं. नंतर पुढचं इतर प्रसिद्धच म्हण आहे. हां, की अंगणं शंसते वक्रम नर्तन हम्म. नर्तना कुशलो जनः. हां, हम्म. म्हणजे नाही नाही नर्तन अकुशलः जनः. हं. नर्तन अकुशला जनः अंगणं वक्रम शंसते असं. म्हणजे हम्म. नाचण्यामध्ये अकुशल जो माणूस आहे तो काय म्हणतो की अंगणं वक्रम शंसते असं. हा, हो हे सोपं आहे हे सोपं आहे. नंतर अनुकूले विधौ सर्वं जगदेति कृपालुतां. कृपलुतां नाही, कृपालुतां पाहिजे. हा, तर म्हणजे सगळं जर व्यवस्थित होत असेल तर मग आपल्याला असा अ, 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 म्हणजे अ, म्हणजे एखाद्याच्या गोष्टी चांगल्या होतात म्हणजे आपलं दैव अनुकूल असेल किंवा परिस्थिती अनुकूल असेल तर आपल्याला असं वाटतं सगळं जगच आपल्यावर कृपा करतंय म्हणून, नाही का? आणि हम्म. मग ती हम्म. मराठीत मग उलटी म्हणे ना की काय घराचे घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात असं. मग सगळेच जण आपल्याला म्हणजे जो नको म्हणजे ज्याच्याकडनं अपेक्षा नाही तो सुद्धा आपल्याला साथ देत नाही असं. पण जर त्याची ही उलटी म्हण आहे की एखाद्या वेळेस आपली परिस्थिती जर विधव म्हणजे भाग्य अनुकूल जर असेल तर सगळं जग आपल्याला कृपाळू वाटायला लागतं असं. म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी नशीब होतात. साथ देते असं आपण म्हणतो नशीब साथ देत आहे. सगळा नशीब जो साथ येतो तो देते आपल्याला काहीतरी मदत करतो, नाही का? असं हम्म. आपल्याशी चांगलं बोलतो. म्हणजे प्रत्येक जण आपल्यावर कृपाळूपणे वागतो असं. भाग्य अनुकूल असेल तर असं. हो अति धर्मात हां. सोपं आहे. अतिदर्पात हता लंका. तर लंका गर्वाचं म्हणजे घर खाली गर्वाचे घर खरे किंवा लंका म्हणजे तर लंका एवढी सुवर्ण नगरी, नाही का? लंकेत आपण म्हणायचो हा सोन्याच्या विटा, सोन्याची लंका. हम्म. पण ती सुद्धा दर्पाने, अहंकाराने ती म्हणजे नाश झाला. हां, तिचं हनन झालं. हां, म्हणजे अतिदर्पापासून हां, अहंकारापासून लंकेचं लंका नाश झाली असं. त्याचा प्रयोग विनय ही संपदाया संपदाय अपतनम अविनयंच विपदाम. म्हणजे इथे वेगळं सांगितलेलं की विनय किंवा नम्रता हीच नम्रतेनेच संपत्ती अपतनम संपत्ती पडत नाही किंवा
जात नाही. नाहीतर अ, अविनयंच अविनयम च विपदाम. आणि जर एकदा विनय सोडला की संकट यायला लागतात असं असं त्यांनी तो प्रयोग दिलेला आहे. पण मूळ अर्थ आपल्याला कळतोच की अतिदर्पात हाता लंका म्हणजे अहंकाराचे गर्वाचे घर खाली असं. ठीक आहे. हम्म. हम्म. अध्रुवात ध्रुवम वरम. हम्म. तर इथे म्हणजे आता इथे ध्रुव या शब्दाचे दोन अर्थ होतात. ध्रुव म्हणजे निश्चित. हम्म. तर म्हणजे अनिश्चिततेपेक्षा हम्म, निश्चितता चांगली असं. डळमळीतपणापेक्षा काहीतरी निश्चित असलेलं चांगलं, नाही का असं. बऱ्याचदा आपण म्हणतो ना, अरे बाबा ठीक आहे काहीतरी कर, चुकला तरी चालेल पण कर, नाही का. काहीतरी निश्चित निश्चय कर आणि त्याप्रमाणे करायला लाग. हे नाही ते नाही, गोंधळ म्हणजे सतत कन्फ्यूज किंवा गोंधळलेल्या अवस्थेत राहू नको तसं. तर त्याच्या अर्थी हा शब्द म्हणजे लोकोक्ती आहे की अध्रुवात म्हणजे अनिश्चिततेपेक्षा ध्रुवम निश्चितता चांगली. पण याच्या म्हणजे चुकीचं थोडंसं चुकलं तरी चालेल पण निश्चितपणे तू मागेल ते करायला लाग असं, कृती करायला लाग असं या अर्थाने. हं? हा, म्हणजे काहीतरी डिसिजन घे आणि पुढे चल. हा, काही की बऱ्याच लोक डिसिजनच घेत नाही ना, त्यांना उद्देशून हा ते ही लोकोक्ती आहे असं. अध्रुवात ध्रुवम वरम असं. हं. नंतर अर्थमनर्थम भावय नित्यम. अर्थम अनर्थम अनर्थ. भावय नित्यम. शंकराचार्यांचा श्लोक आहे, स्तोत्र आहे ना, त्यातलं हे पद पद म्हणजे एक चरण आहे त्याचं. पण ते मला वाटतं ध्रुपदच आहे. अर्थम अनर्थम भावय नित्यम असं ते चौपाही सारखं हां आहे ते. त्या स्तोत्राचं नाव विसरलो मी. अर्थम अनर्थम भावय नित्यम असं. तर याचा अर्थ असा की अर्थ हाच अनर्थ आहे असं तू सतत भावना कर. भावय म्हणजे अशीच तू ती भावना ठेव. हां, इथे अर्थ थोडा वेगळा दिलाय पण शंकराचार्यांच्या स्तोत्रात. आणि तोच वाक्य, तो अर्थ बरोबर आहे खरा, की नेहमी डोक्यात एक लक्षात ठेवायचं की जिथे पैसा तिथे अनर्थ होणार हम्म, अशी भावना ठेव. हम्म, त्यामुळे पैशापासून दूर राहा असं. इथे जर आहे त्यांनी प्रयोग आणि घमेंड वगैरे असं थोडं. पण हे ऍक्च्युली आध्यात्मिक आहे जास्त करून ही लोकोक्ती, की अर्थम अनर्थम भाव आहे नित्य. म्हणजे जिथं जिथं अर्थ आला तिथं अनर्थ आला असं. असे नाही, सतत हम्म, भावना ठेवायची किंवा असं ही जाणीव नेहमी ठेवायची, अशी जाणीव नेहमी ठेव. भावय असं म्हणजे आज्ञार्थी आहे. आणि नित्य मनात याची जाणीव ठेव की जिथं पैसा आला तिथं अनर्थ झाला. अर्थ या शब्दाचा दुसरा अर्थ असतो हेतू. हं. हम्म, म्हणजे थोडक्यात काय, हेतू किंवा कामना, नाही का. तर म्हणजे जिथं काहीतरी कामना आली किंवा हेतू आला तिथं अनर्थ झाला. आपण ते गीतेच्या स्तोत्रांमध्ये सध्या म्हणतोच, बघतोच आहे ना. सगळ्यात मोठा वैरी हम्म, कोण, तर काम, नाही का तसं. हम्म, हम्म. तर तेच अर्थम अनर्थम भावय नित्यम असं. ठीक आहे. हम्म. भावय म्हणजे काय? भावय म्हणजे भाव, भाव कर किंवा अशी भावना ठेव असं. भावना. ओके. हा, असा भाव ठेव असं किंवा भावना ठेव असं. हम्म. विश्वास. हा. हा, म्हणजे हे निश्चित तू मनात लक्षात ठेव, कायम असं लक्षात ठेव हा, असे म्हणता येईल. हा, भावय म्हणजे लक्षात ठेव. लक्षात हा, ठेव. लक्षात ठेव. हा, हा, नित्य नित्य लक्षात ठेव. अर्थम अनर्थम हा, असं. हा. त्या दुसऱ्या अर्थावरती अनुस्वार आहे. हा, अर्थम हो, अनर्थम. हा. हम्म. अनर्थम. हम्म. 9वी लोकोक्ती आहे अंगीकृतम सुकृतिनः हम्म, परिपालयन्ति. हम्म. तर याचा अर्थ
की सुकृतिनः म्हणजे कोण? की जे चांगले काम करणारे असतात. हं. म्हणजे मोठे लोक वगैरे असं म्हणता येईल. हां, सज्जन लोक, चांगली कार्य करणारे लोक, चांगले कार्यकर्ते. अंगीकृतम परिपालयन्ति म्हणजे जे अंगीकृत म्हणजे एकदा हातात घेतलेलं आहे, ते काम नेहमी अर्धवट सोडून देत नाही मध्ये. त्याचं परिपालन करतात. परिपालन म्हणजे ते पूर्णत्वाला नेतात या अर्थाने. हं. ते प्राण जाय पण वचन न जाही, हे काही काही वेळेला यांनी अर्थोगीत असे फारच ओढून ताणून विचित्र लिहिलेले आहे पुस्तकात. याचा प्राण अशी आणि एक वचन. अजूनही एक आलं होतं आपल्याला लोकोक्ती होती की ते हा. सोडत नाहीत काम. मला आठवत नाहीये पटकन, पण होती अशीच एक की ते घेतलेलं काम सोडत नाही, किती पण हो, संकट आली हो, तरी हो. ते हे करतात हो वगैरे हो. वगैरे. अशी होती लोकोक्ती, ही तशीच आहे ही. हं. पुढचं, अतिपरिचयादवज्ञा संततगमनाननादरो भवती. हं. हे तुम्हाला हे सुभाषित झालंय का मागे याचं? हे वाक्य असलेलं सुभाषित तुमचं झालंय का? हम्म. नाही आठवतंय नाही हे कुणाला? झालं. नाही हां? नाही. नाही 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 झालं. हां, ॲक्चुअली एक सुभाषिताचा एक भाग आहे हा. पहिली ओळ आहे ही. हा. अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति मलये भिल्ल पुरंद्री चंदन तरुकाष्ठम इंददम कुरुते. असं ते पूर्ण सुभाषित आहे. म्हणजे काय, की अतिपरिचय आपल्याला मराठीत फक्त एवढंच माहिती आहे. हा, अतिपरिचयात अवज्ञा. एवढंच माहितीये. हां, हा अवज्ञा. त्याचं हे पूर्ण ते सुभाषित चंदनम आहे. तोर झालं होतं. हां? हा? चंदनम तोर झालं होतं ते. त्यातलं एक वाक्य जे आहे शेवटचं चंदनम चंदन. तोर. नाही, नाही. त्याचं पूर्ण ते सुभाषित असं आहे. हा अतिपरिचयादवज्ञा संततगमनाद् अनादरो भवति मलये भिल्ल पुरंद्री हं, चंदन तरुकाष्ठ. त्याचा अर्थ सांगतो मी, तुम्हालाही समजेलच तसा, की मलय म्हणजे मलय पर्वत. संस्कृत वाङ्मयामध्ये मलय पर्वत म्हणजे असा जिथनं सुगंधी वारे वाहत असतात आणि जिथं धन्यवाद. चंदनाची खूप झाडं आहेत असं. हां, तर तिथे तिची भिल्ल पुरंदरी म्हणजे भिल्ल स्त्री चंदन तरु काष्ठम, चंदनाच्या काटक्यांचं इंधन करते ती. अरे तिला रोजची बापरे. चूल लावायची आहे ना, अन्न शिजवायचं आहे ना, तर चुलीत ती चंदन तरु काष्ठम, चंदनाच्या काड्या ती त्याचं इंधन करते ती. कारण शेवटी काय म्हणजे तिथे ती सगळीकडे चंदन बघतच असते. तिला त्याची काय किंमत? त्याला हिंदीत हम्म. म्हणतात, घर की मुलगी डाल बराबर वगैरे तसं. हम्म. नाही का? तर आता हे प्रत्येक तसं आहे. अतिपरिचयात अवज्ञा म्हणजे एखाद्याची जास्त परिचय सलगी झाली, की तो आपली अवज्ञा करायला लागतो. नाही का? नंतर संततगमनात अनादरो भवति. एखाद्या घरी आपण पहिल्यांदा गेलो, चांगला आदरातिथ्य होईल. दुसऱ्यांदा गेलो, तिसऱ्यांदा गेलो. पण मग तो पाहुणा नेहमीचाच पाहुणा सतत जायला लागला, की मग त्याचा पाहुणा म्हणून जो मान दिला जायचा तो कमी होतो, नाही का? राहत हे नाही. सगळे आता म्हणजे मी असं म्हणेल, की पूर्वीच्या काही म्हणजे आपल्याला आपण इमॅजिन करू शकतो, कारण आपण तो काळ पाहिलेला आहे. नाही का? की जिथं लोक हम्म. कोणाकडेही कधी अपॉइंटमेंट न घेता जाऊ शकायचे. मोबाईल नव्हते वगैरे आणि सगळं, नाही का? आणि पाहुणेसुद्धा बरेच आता तसंही कोणी कोणाकडे येत नाही, जात नाही तसंही. नाही का? त्यामुळे आता या म्हणीला फारसं म्हणजे कालबाह्य तो आलेलं आहे थोडंसं असं वाटतं मला, नाही का? पण तरी आहे अजून. अतिपरिचयाद अवज्ञा संततगमनात अनादरो भवति. अतिपरिचयामुळे शब्दाला किंमत राहत नाही म्हणजे अवज्ञा होते. हं. हम्म. संततगमनात म्हणजे सारखं-सारखं गेल्याने अनादर होतो किंवा अपमान होऊ शकतो असं. हं. ते पुढचा भाग काय आहे? मलये भल्ल पुरंदरी मलये चंदन तरू भिल्ल पुरंदरी. मलये म्हणजे भिल्ल. मलय हा. पर्वतावर. हो हो. हां. भिल्ल सांगतो मी. पुरंदरी भिल्ल पुरंदरी म्हणजे भिल्ल चंदन. स्त्री. पुरंदरी म्हणजे स्त्री. हा. हं. चंदन चंदन. तरुकाष्ठम हा. इंधनम कुरुते. म्हणजे ते ओके.
चंदनांच्या लाकडांचं ती इंधन करते असं. चंदन तरू म्हणजे तर चंदनाचा वृक्ष. चंदनाचा अति परिचय झाल्यावर तिला त्याची हा, किंमत राहिली नाही, तिने जाळलं. किंमत राहिली नाही असं. हम्म. हं, हम्म. ठीक आहे. ठीक आहे. अंधो मुकुरं प्राप्य नोपकृतो भविष्य. नाही, 11वर राहिले. अरे हा, हा. हं. हा. अंधो मुकुरं हा. प्राप्य. अंधो मुकुरम प्राप्य न उपकृतः भविष्यती. तर मुकुर म्हणजे आरसा. म्हणजे एखादी वस्तू असं का? ज्याला उपयोगाची नाही त्याला ते दिलं तर उपकार, तो हं. काही उपकार नाही त्याच्यावर केलेला, नाही का असं. हम्म. म्हणजे समोरच्याला वाटते अरे मी याला हे दिलं ते दिलं, अरे पण तू त्याला उपयोगी वस्तू दिली का, नाही का, तरच तेव्हा उपकार समजेल, त्याला काही काम नाही का असं. तसं मी म्हणजे हल्ली स्त्रियांच्या बाबतीत मी म्हणतो की सगळे साड्या वगैरे आहेर म्हणून करतात, पण साड्या किती वेळा वापरल्या जातात नाही का. म्हणजे उपयुक्ततेनुसार त्याची ते उपकार की काय ते ठरतं, नाही का. किंवा हं. हा म्हणजे एखादी वस्तू आपण कोणाला म्हणतो ना, आपण योग्य ठिकाणी दान केलं. दान म्हणा किंवा हा म्हणजे आता इथं कसं म्हटलं योग्य. आंधळ्या माणसं आरसा देऊन काय उपयोग असं हं. त्या अर्थाने. त्याच्याकडे आहे त्यालाच दान दिलं काही भयंकर, तर ते काय हा दान म्हणजे नाही म्हणता येत. ज्याला ज्याला ज्या वस्तूचा उपयोग आहे त्याला ती गरज जर आहे, दिली तर त्याला तो उपकाराची भावना म्हणजे भावना निर्माण राहील. होईल. हं. हा असं या दृष्टीने. असं मी असं ऐकलंय की शेजारणीला सवाष्ण म्हणून बोलवायच्या ऐवजी तुमच्या हा, मोलकरणीला जेवायला दिलं तर हा, ते बरोबर होईल असं. हो. हा म्हणजे तेच तोही एक म्हणतात हे ना, होऊ शकतो. भा हा भाऊ ब्राह्मण वहिनी सवाष्ण असंच खरं. एका दृष्टीने ते बरोबर आहे. हम्म. पण आता तुम्ही विषय काढला म्हणून मी सांगतो. म्हणजे हं, हम्म, कसं आहे की आपलं धर्मशास्त्र जे आहे ना याच्यात म्हणजे आता आपण एखाद्या वेळेस म्हणतो की हल्ली बरेच जण करतात ना असं की श्राद्ध असेल. नाही आम्ही हल्ली बाबा श्राद्ध नाही करत, त्याच्याऐवजी आम्ही काहीतरी डोनेशन. कोणाला तरी भिकाऱ्याला देतो किंवा कोणाला तरी गरजू माणसाला देतो वगैरे वगैरे. तर आपल्या म्हणजे धर्मशास्त्रात म्हणा जे जे काहीतरी देणं जे आहे ना त्याचे 4-5 प्रकार आहेत. हं. कसे तर उदाहरणार्थ एक म्हणजे अगदी मी वेगळं उदाहरण तर आपल्या घरी किंवा गावात कोणी समजा अगदी मोठी व्यक्ती आली, कोणीतरी खूप मोठे महाराज आले, शंकराचार्य आले कुठल्या तरी पीठाचे, मग आपण काय करतो त्यांना काहीतरी त्यांच्या दर्शनाला गेलो किंवा त्यांचा एक आदर म्हणून आपण त्यांना एक नजराणा किंवा असं काहीतरी अर्पण हं, करतो. हं. हो. ते कर हां, तर तो म्हणजे त्यांचा एक सन्मान म्हणून, नाही का? तिथे सन्मान. त्यांनी आपल्यावर काही उपकार केले आहेत किंवा काही रिटर्न आपण काही अपेक्षा करतो का? नाही. तो नाही. त्यांचा एक मान, नाही का? हा, म्हणून हो. त्या व्यक्तीचं ज्ञानाचा हा, आदर म्हणून आपण हे आदर करतो. सत्कार. हां, ज्ञानाचा म्हणजे तिथं काही अपेक्षा नसते. बरोबर. हो. नंतर दुसरं एक उदाहरण देता येईल, की आता एखाद्या वेळेस म्हणजे आता आपल्या घरी काही आपण एखादं पूजा, काहीतरी मोठं काहीतरी कार्य, धर्मकार्य केलं. ते जे गुरुजी असतात, हं, म्हणणारे किंवा हे, तर त्यांना आपण त्यांची दक्षिणा देतो. हं. हं, तर ती जी दक्षिणा असते, हा ॲक्चुअली त्यांचं मेहनताना असतो. म्हणजे हं. त्यांनी काहीतरी कृत्य केलं, तर त्याचं इन रिटर्न आपण ते देतो. म्हणजे त्यात काही आपण त्यांना त्यांच्यावर काही आदर म्हणूनही दिला नाही आपण ते दान, जे काय द्यायचं ते, आणि उपकार म्हणून पण दिलं नाही. कारण त्यांनी तुम्हाला त्याचे रिटर्न्स दिलेले आहेत, नाही का? हं. त्यांनी अमुक एक समजा लघुरुद्र केला तुम्ही आणि त्याच्या प्रित्यर्थ तुमच्या घरी ते आले, 4 तास बसले, म्हटलं व्यवस्थित तुम्ही
ऐकलं, तुमचं घरात म्हणजे पावित्र्य आलं वगैरे वगैरे तुमच्या मनात, तर त्या बदल्यात तुम्ही त्यांना जी दक्षिणा देता त्याला त्याचं म्हणजे म्हणजे त्यांनी ते मेहनत किंवा त्यांची जी साधना असते, कारण नवरुद्र पाठ करण्याची त्यांना सतत त्याचं कोणी नाही बोलावलं तरी त्यांना ती प्रॅक्टिस ठेवावी लागते आणि त्याच्याकरता आपण त्यांना हे देतो. पण ते इट इज स्टिल इन रिटर्न, म्हणजे तो मान नाहीये. हां. नंतर देवाला आपण जी दक्षिणा देतो ना, देवाला किंवा यज्ञ झाल्यावरती वगैरे, म्हणजे त्या गुरुजींना नाही बरं, देवाला. हम्म. ती ती दक्षिणा वेगळी. त्या दक्षिणेचा अर्थ आहे की कुठलंही कर्म दक्षिणेशिवाय त्याचं म्हणजे हे होत पूर्ण नाही, होत काय नाही. ते पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं. आणि म्हणून ती जी दक्षिणा असते ती देणं आवश्यक आहे, नाहीतर त्या कर्माचं फळ मिळत नाही. दक्षिणा ही त्या यज्ञदेवतेची यज्ञ पुरुषाची पत्नी समजली जाते म्हणून. हं. तर तिला संतुष्ट केल्याशिवाय यज्ञ पुरुष आपल्यावर संतुष्ट होत. तिसरा प्रकार आहे दान. हं. दान म्हणजे काय, की कोणीतरी काहीतरी मागितलं, आपण दिलं. पण बरं बहुतेक वेळा दानामध्ये उपकाराची अपेक्षा असते. म्हणजे काय रिटर्न. रिटर्नची. हां, की मी आता तुला हे दिलं, तर तो मला काहीतरी करेल, काही नाही तर माझं नाव राहील. म्हणजे आपण ते डोक्यातनं ते आपल्याला जात नाही, की हे दिलं. पण जात नाही. हम्म. हां. आणि तर नंतर पण हे दानही ठीक आहे. पण आता म्हणजे दान घेणं हे तसं हे असतं, पण काही-काही जणांना दान घेणं अलाउड आहे. पण आता असं आपल्या धर्मशास्त्रात म्हटलेलं आहे, की जे कोणी मेल्यावरती किंवा गेल्यावरती जी दानं देतात, ती सहसा चांगले लोक कोणी घेत नाही. अगदी गरजू जो अगदी त्याला ते दुसरा इलाजच नाही, तो ते घेतो. कारण ती जी दान घेतलं जातं त्या 13 दिवसात, तर किंवा त्या 13व्या दिवशी हम्म. वगैरे, तर त्या दानाचं त्याच्याबरोबर त्यांच्या वासना येतात सगळ्या म्हणून. हम्म. आणि नंतर आता यात सगळ्यात श्रेष्ठ आहे त्याग. की त्या म्हणजे सगळं सन्मान, दक्षिणा, दान, भीक. हां, भीक हे दानाचंच एक अजून खालचं रूप आहे. म्हणजे आपण भीक देण्यामध्ये एक तुच्छता असते, नाही का? हम्म. हम्म. दानामध्ये निदान तुच्छता नसते. भीक भीक देण्यामागे तुच्छता पण असते बऱ्याचदा, नाही का? समोरचा अगदी असा दीनवाणा होऊन म्हणजे त्याला खूप आपण म्हणजे खूप दीनवाणं व्हावं लागतं, नाही का? असं. पण आणि त्याग म्हणजे सगळ्यात वरची गोष्ट, की जिथं मी दिलं, मी विसरलो. काय मी दिलं, निरीच्छ. काय दिलं, कोणाला दिलं हेही हम्म. विसरलो मी. असं. असं. निरीच्छ होऊन जाईल. हां. म्हणजे म्हणजे मी दिलं म्हणजे माझ्या डोक्यातही राहिलं नाही मी काय दिलं आणि कोणाला दिलं हा. असं. हा. हा. असं हे श्रेणी आहे. तर त्यामुळे तुम्ही जे आता हे आपण म्हटलं होतं ना, की उपकृतो भविष्यति, तर इथं या श्लोकामध्ये म्हणजे जसं तुम्ही ते सवाष्णीचं उदाहरण दिलं. हां, तर मी म्हणजे समरी मला तीच सांगायची होती, की मोलकरणीला देणं, अनाथ लोकांना देणं, हा झाला धर्म झाला आपला, की समाजातल्या गरजू लोकांना मदत करावी. पण जे पितरांचं जे ऋण आहे ते पितरांना श्राद्ध मंत्राने दिल्यानेच होईल. देवांचं जे ऋण आहे, देवऋण आहे ते देवाप्रित्यर्थ देवाला त्यांची त्यांची दिलेल्यानेच होईल. म्हणजे धर्म म्हणजे जे समाज ऋण जे आहे ते समाज ऋण आहे. जे देवऋण आहे हम्म. ते देवऋण आहे. जे पितृऋण आहे ते पितृऋण आहे. जे ऋषी ऋण आहे ते ऋषी ऋण आहे. एकाची दुसऱ्याशी गल्लत करणं योग्य नाही, असं मला जस्ट या विषय निघाला म्हणून सांगायचं आहे. असं. हो. नाही, खूपच आहे त्याच्यात. हा. खूप अर्थ आहे, म्हणजे नुसतं. हा. म्हणजे आपलं जसं वडील वेगळे, आई वेगळी, मुलं वेगळी, प्रत्येकाप्रती आपलं जसं कर्तव्य असतं, नाही का? बायको वेगळी, हम्म. नाही का? म्हणजे मी फक्त एखादा नवरा फक्त म्हणेल मी फक्त बायकोचे लाड पुरवतो पण आई वडिलांना देत नाही, चालेल का? नाही. आईचं बघतो पण बायको नाराज होईल. सगळ्यांकडेच त्यांनी बघणं अपेक्षित आहे ना. तर तसंच हम्म. व्यक्तीला समाज ऋण, की समाजातल्या गरजू लोकांना मदत करणे आपलं समाज ऋण आहे. पितृऋण, पितरांना तर्पण करणं काय वगैरे पितृऋण आहे. देवऋण म्हणजे देवांना तृप्त करणं, काय काय म्हणजे जप जाप काय पाठ वगैरे वगैरे करून. ऋषीऋण म्हणजे ऋषीऋणांचे दोन होतात. एक तर ज्ञान साधना करणे, हे सुद्धा ऋषीऋण
फेडण्याचा एक मार्ग आहे की मी जर वेदाध्ययन केलं किंवा काही ज्ञान मी रोज शिकलो, तर जे ऋषीमुनींनी जे ज्ञान आपल्यापर्यंत आणलेलं आहे ते आपण साधन केलं, ते ऋषी ऋण फेडण्याचा एक मार्ग आहे. दुसरा ऋषी ऋण फेडण्याचा दुसरा मार्ग म्हणजे की आपल्याला मिळालेलं ज्ञान दुसऱ्याला देणं, नाही का? असं असे वेगवेगळे म्हणजे हे ऋण येत असतात आपली धर्मानुसार, आणि ती ऋण एकाचं ऋण फेडलं तर ते दुसऱ्याचं ऋण त्यांनी ऍडजस्ट होत नाही असं. त्यामुळे मोलकरणीला मदत करणं हा वेगळं, सुहासिनी म्हणून कारण काय, मोलकरणी वेगळा आशीर्वाद देईल, पण एखादी सुहासिनी जी व्यवस्थित घरंदाज असेल, जरी भलेही ती शेजार असेल किंवा कोणी, पण ती भरल्या पोटी जो आशीर्वाद देईल त्याची किंमत वेगळी, त्याचे भाव वेगळा असं, नाही का? मोलकरीण तुम्हाला तिची गरज पुरवली, तिला गरज होती म्हणून तिचा आशीर्वाद वेगळा असेल असं, असं आपलं धर्मशास्त्र म्हणजे सांगतं असं. सर, तुम्ही आता सांगितलं ना की कोणी गेल्यावर जे दान देतात वगैरे ते सहसा लोक घेत नाहीत, हम्म. तर ते घ्यायचं की नाही असं म्हणजे आपण पण आपण लोक देतात घरंदाज तर? लोकांनी तर नाहीच घ्यायचं, पण ठीक आहे, आता समाजात हं, असाही एक वर्ग असतो की तो अगदी म्हणजे असल्या दानावर जगतो तो, तर ठीक आहे, पण हं, त्यांना हं, त्याची भोगावं लागतं मग ते असं. हं, हं, हं. हम्म. असं ठीक आहे. म्हणजे आता ते जसे हं. ह्या शेवटच्या दिवसांमध्ये वगैरे ते लोक ते दानं द्यायला सांगतात आणि ते गुरुजी मग ते हं. घेतात ते, पण त्यांना खूप काय काय प्रायश्चित्त गायत्री जप करावा लागतो. म्हणजे करा. आता कोणी करतात की नाही माहिती नाही मला, किंवा कोणी कोणी करतही असतील, पण मला एवढं नक्की माहिती आहे, आणि ते घेतात त्यांना असं काय? म्हणजे कारण काय, समोरचा यजमान आहे त्याला कोणाला तरी सत्पात्री ब्राह्मणाला दान द्यायचंय त्या विधीनुसार, पण जो घेणारा आहे त्याला त्याचं म्हणजे बाध होऊ नये म्हणून त्याला गायत्रीचा प्रायश्चित्त जप करावा लागत असतो असं. हं, हं. त्यामुळे म्हणून असं जर ऐकलंय की 13व्याला वगैरे जेवायला जात नाहीत काय बरेच गुरुजी. नाही काही लोक नाही, काय माहितीये का, आता मी ब्राह्मण आहे ना, तर मला जर कोणी बोलावलं ना तर जात नाही, हा फार मोठा ब्राह्मणांचा अपराध आहे. ओके, तेच मी लोकांना सांगतो. माझी याच्यावरनं ब्राह्मणांशी वादविवाद पण झाला. म्हटलं तुम्ही तुमची जी वृत्ती आहे त्याला तुम्ही जागत नाही आहात. तुमचं कर्तव्य आहे, जर कोणी बोलावलं तर हां, तुम्ही त्याच्या प्रत्यर्थ कारण तुमचा पौरोहित्य हा तुमचा धर्म झाला ना, तर त्या धर्माचं पालन तुम्ही हो. केलंच पाहिजे. तुम्ही नाही म्हणून चालणारच नाही. त्याच्या प्रित्यर्थ तुम्ही प्रायश्चित्त घ्या. पण तुम्ही आता तसं तर ज्याला आपण म्हणतो ऑक्युपेशनल हॅझार्ड, राईट? तो पुरोहित आहात तुम्ही, पौरोहित्य कर्म पत्करलंय, तर ते तुम्ही केलंच पाहिजे. म्हणजे कारण नाही तर मग ही यज्ञसंस्था सुरू कशी राहील, नाही का? जर तो त्यांचा धर्म आहे, तो हो. त्यांनी तो त्यांचा निभावला धर्म आहे, पाहिजे. ते त्यांनी पालन केलंच पाहिजे, आणि त्या केलंच पाहिजे. धर्मानुसार त्यांना जे प्रायश्चित्त सांगितलेलं आहे ते त्यांनी करावं. पण तेही त्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणजे हं, हं. अवॉइड करणं हा धर्म नाही आहे, हा म्हणजे ते धर्मभ्रष्ट हा. झालेत खरं असं. म्हणजे ते हं. ते त्यांच्या कर्तव्यापासून पळ काढतायत, ते चुकीचं आहे अगदी. म्हणजे आता कधी होय. कधी मग मी लोकांनाही, माझ्याही लोकांना मी सांगतो की तुम्हाला नाही मिळालं तर मला बोलवा, मी येईल. कारण तुमचं कारण काय, शेवटी हे धर्मसंस्था आपला जो समाज आहे, असं कोणीच याच्याकरता गेलं नाही, मग हे विधी चालतील कसे, नाही का? चालणार नाही. हा, हं. ती तर संस्थाच चालणार नाही मग तुम्ही हा, गेलात तर मग. मग ते चुकीचं आहे ना. म्हणजे हे पुरोहित हं. ही बदमाशी आहे ही त्यांची अक्षरशः. हो. हा म्हणजे चांगल्या कर्माला जायचं आणि याला नाही जायचं हे हा, चुकीचं म्हणजे वाटतंय. बरेच लोक काय सांगतात, हो. नाही नाही, मी मुंजे वगैरे करतो, पण मी ते हे कार्य करत नाही. हे कार्य करत नाही म्हणजे काय, ते का म्हणजे तुझं पौरोहित्य कर्म आहे, सगळं तुला विधी सांगणं, मंत्र सांगणं, हे तुम्ही केलंच पाहिजे. म्हणजे यू कॅन्ट बी अ हं. चुजर असं. हं. आणि हो, पण म्हणजे हे असं आपला धर्म असा सूक्ष्म आहे जरा, पण हे हल्ली बऱ्याचदा त्याचं लोक त्याचा काहीतरी सोयीस्कर अर्थ काढून आपल्याला हवं ते घेतात, उरलेलं सोडून देतात कर्तव्य, ते बरोबर नाही असं, नाही का? ठीक आहे. हो, बरोबर आहे. हम्म. वेळ संपत आली आपली. उद्या आपली, ठीक हो आहे, हो थांबूया इथंच. उद्या हो परत मी हो गीतेचा वर्ग ठेवला आहे, कारण त्या लोकांना काही शंका आहेत, प्रश्नपत्रिका कशी सोडवावी वगैरे, तर मग ते उद्या करूया आपण.